लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान पंढरपूर इथं आज आषाढी यात्रेच्या निमित्तानं जवळपास 40 लाख भाविक तिथे गेलेले आहेत। तरीही महाराष्ट्रात कोट्यानी पांडुरंगाचे भक्त आहेत। या सगळ्यांना पंढरपूरला जाता येत नाही, पण प्रति पंढरपूर या राजूर नगरीमध्ये आपण उभं करावं या उद्देशानं गेल्या 2 वर्षापासून आमच्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं मोठा दिंडीचा सोहळा इथं केला जातो। आजही आषाढीच्या निमित्तानं भव्य अशा स्वरूपाची सांप्रदायिक अशा स्वरूपाची वारकरी संप्रदायाची दिंडी, खरं म्हणजे याला बालदिंडी म्हटलं तरी चालेल, कारण ही शाळेतल्या विद्यार्थ्यांची दिंडी होती। जवळपास 1,500 विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झालेले होते। अगदी लहान 5 वर्षापासून ते अगदी 14 वर्षापर्यंतची मुलं आणि मुली अत्यंत आनंदानं या दिंडीमध्ये सहभागी झाली होती। अहमदपूरमधील सर्व लोक, नागरिक, भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते आणि खऱ्या अर्थानं अनेकांनी स्वागत केलं। आमचे चांदभाई आमचे स्नेही आहेत, त्यांनी या सर्व मुलांनाच नाश्ता, केळी, पाणी याची व्यवस्था केली। आमचे दुसरे स्नेही जय ड्रेसवाले भुतडाजी यांनीसुद्धा फराळाची व्यवस्था केली। रस्त्याने या दिंडीचं मोठ्या उत्साहाने स्वागत लोकांनी केलं आणि खऱ्या अर्थानं आज असं वाटत होतं की पंढरपूर या राजूर नगरीमध्ये अवतरले की काय, इतका वैष्णवांचा मेळा आज या पंढरपूरमध्ये संपन्न झाला। खरं म्हणजे जात धर्म पंथ त्याच्या पलीकडे जाऊन ज्या वैष्णव संप्रदायाची स्थापना झालेली आहे, त्या संप्रदायाचा विचार या लहान बालकांच्या मनात रुजावा आणि त्यांच्यापासून एक कुठंतरी धर्म जातीपंथीच्या पलीकडे जाऊन कुठंतरी एक श्रद्धेचं स्थान असावं या उद्देशानं ही दिंडी खरं म्हणजे संपन्न झाली। आपल्या सगळ्या लोकांनी याला उत्स्फूर्तपणे असं त्याला प्रतिसाद दिला। या दिंडीमध्ये सगळेजण सहभागी झाले, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो।